Good morning, students, and welcome again. In the last period, we have learned in a class of their own part first. Now we are going to learn in a class of their own part second. Turn page number 30. First, I am going to read part second loudly. You listen carefully. Pay careful attention to every sentences, every line and every words. So can I start? Okay, part second. But this is really too sad, said Akash. We must make her proud of us. But how? What can we do? Asked Sunil. She won't be happy unless we all do well. Do you think that is possible? And then suddenly it clicked. Yes, I said, why not? We will make it possible. If we all work together, we can do it. Right, said Akash. Let's do it. So the next day, the whole class, sat together to discuss the plan of action. The word plan of action means Kruti Karikram. Next day, who sat together? The whole class. हा जो वर्ग आहे त्या वर्गाला आता थोडीशी स्वतःची लाज वाटू लागलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की हे खरंच फार वाईट आहे. आपल्या वर्ग शिक्षकांना अवर क्लास टीचर मिसेस देसाई मॅडम त्यांना आपल्या वर्गाचा अभिमान वाटला पाहिजे असं आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मग त्यावरती विचार करता की कसं शक्य आहे आणि मग त्यात मुलं चर्चा करून त्यावर एकमत करण्याचा प्रयत्न करताय की का शक्य नाही आपल्याला, आपण हे करू शकतो. आणि त्यासाठी त्यांनी एक प्लॅन ऑफ ॲक्शन, व्हॉट डिड दे डिसाइड टू मेक अ प्लॅन ऑफ ॲक्शन, एक कृती कार्यक्रम ठरवला. की थोडक्यात काय तर देसाई मॅडम त्या वर्गावर नाराज होत्या. पार्ट फर्स्टमध्ये वी हॅव लर्न द स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ द क्लास. सो द स्टुडंट्स नाव ट्राय टू डेव्हलप द क्लास अँड टू बी प्राऊड ऑफ द क्लास टू देसाई मॅडम. त्यांना तो वर्गाचा अभिमान वाटावा देसाई मॅडमला, यासाठी त्यांनी ते कृती कार्यक्रम ठरवलेला आहे. वी ऑल अग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शुड हेल्प अदर्स. हू शुड हेल्प अदर्स? वन हू गेट गुड मार्क्स. समजा एखाद्या विषयात एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळालेले आहेत, मग तो विद्यार्थी त्या विषयात चांगला आहे, ही इज एक्सपर्ट इन दॅट सब्जेक्ट, सो ही हेल्प द अदर्स, आणि म्हणून तो दुसऱ्याला मदत करेल. That is all very well, said Niyati. She is the maths genius in our class. Who is math genius in our class? Niyati. I have tried to help before, but no one is interested. They won't want me to help them. त्यांना माझी मदत नकोय. यापूर्वीच मी असं करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण त्यांनाच ते नकोय. Perhaps you are too bossy, suggested Soli. Who suggested? Soli. What did he suggest? That perhaps Niyati was too bossy. ती एखाद्या वेळेला जास्त दादागिरी करत असेल, त्यामुळे मुलं इच्छुक नसतील. We have better things to do after school. Who wants to sit and do math? Said Nilesh. You can help by giving us the answers. जे मॅथमध्ये मागे पडलेले, मॅथचा अभ्यास ज्यांचा योग्य नाही ते शाळा सुटल्यानंतर थांबतील
आणि तू काय करायचं आहे तर उत्तर सांगून आम्हाला मदत करायची आहे. वे बिहाइंड मीन्स an informal way of saying not making progress as other students in the class. See what I mean, said Niyati, and they are both way behind the class in maths. This will not do, said Akash. Do you think Desai madam will be proud of a class of copycats? Copycats means one who copied the same. समजा मी काही लिहिलंय तसंच तुम्ही लिहिताय तर त्याला म्हणता कॉपी कॅट. जसलं तसं उतरवलं. You must study till you understand your maths well. It's a rule and you have to follow it. What's the rule? That you must study till you understand your maths well. जोपर्यंत गणित तुम्हाला येत नाही तोपर्यंत ते समजून घेणं हा वर्गाचा रूल राहील. इट्स द रूल ऑफ द क्लास. आपल्याला देसाई मॅडमला कॉपी कॅट वर्गाचा अभिमान वाटेल असं करायचं नाही. अँड व्हॉट इफ दे डोंट अँड देर आर मेनी लाईक देम, सेड नियती. त्यांनी जर ऐकलं नाही तर, आणि अशा अनेक मुलं आहेत. नियती अशी म्हटली. आय हॅव अन आयडिया, सेड सोली. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज द सर्चलाइट्स. दे विल विजिट अस ॲट द होम, टॉक टू अस एव्हरी डे टू सी व्हॉट वी स्टडी. अतिशय सुंदर कल्पना सोलेने मांडलेली की आपण काय नेमणार आहोत. सर्च लाईट्स. वी फाइंड सर्च लाईट्स. शोध दीपक म्हणजे आपल्याच वर्गातले काही जे विद्यार्थी आहेत ते शोध घेणार आहेत. कशाचा तर व्हॉट वी स्टडी. आपण काय अभ्यास केला ते घरी येऊन आपल्याला आपण काय अभ्यास केला ते शोधतील. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज, आज निलेश बरं आपण अभ्यास करतोय की नाही ते शोधतील. पण निलेशने विचारलं आपल्याला जर डिफिकल्टीज आल्या, अडचणी आल्या तर लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ आवर डिफिकल्टीज. मग आपण स्टडी गार्ड्स सुद्धा नेमूया. सर्च लाईट्सही नेमायचे आहेत आणि स्टडी गार्ड्सही नेमायचे आहेत. मग स्टडी गार्ड्स काय करतील. दॅट्स अ गुड आयडिया, सेड सुनील. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. प्रत्येक विषयाचे स्टडी गार्ड्स नेमायचे आहेत. स्टडी गार्ड्स मीन्स स्टुडंट हू हेल्प टू अदर्स इन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट, दॅट इज स्टडी गार्ड. स्टडी गार्ड ऑफ इंग्लिश, व्हॉट ही विल डू. He will guide the students. That is the study guide. If it didn't take very long to identify the SLs and SZs, SLs and SZs, SLs and SZs, SLs means searchlights and SZs means study guards. वेळ नाही लागला स्टडी गार्ड आणि सर्चलाइट शोधायला, कारण वर्गामधूनच ते निवडायचे होते. वी पुट द POA. POA means P for plan of action. POA. त्यांनी एक प्लॅन ऑफ ॲक्शन तयार केला. We did this without letting any of the teachers in the secret. We wanted to give Mrs. Desai a surprise. They wanted to give a surprise to Mrs. Desai ma'am. But she is really too good. She spotted the change within a week. त्या खरंच खूप चांगल्या होत्या. एकाच महिन्यात त्यांचा हा चेंज लक्षात आला. What do this short form stand for? SLs, study guards. SZs, SLs, study guards, study searchlights, study guards, and plan of action. Something is at work in this class, I am sure, she said. No one is ever absent. Everyone pays attention during lessons, and I see a different look in your eyes. Something had happened. नक्कीच वर्गात काहीतरी चाललंय. कोणीतरी मुलं वर्गात गैरहजर नाही आहेत. सगळेजण अभ्यासाकडे लक्ष देत आहेत आणि डोळ्यामध्ये वेगळंच मला काहीतरी जाणवतंय. So then we had to tell her. She was really impressed
You people are real amazing. Amazing. Amazing means very surprising. विलक्षण. तुम्ही मुलं ना खरंच विलक्षण आहात. What wonderful ideas, such a determination. There is no other class like yours. खरंच काय तुमच्या आयडियाज आहेत अतिशय छान, वंडरफुल आयडियाज आणि युअर डिटर्मिनेशन म्हणजे दृढ निश्चय. देर इज नो अदर क्लास लाईक युअर्स. खरंच तुमच्यासारखा दुसरा वर्ग नाही. वी फेल्ट सो हॅपी. वी वेअर ऑन क्लाउड 9. ऑन क्लाउड 9 मीन्स very happy. Every one of us began to try hard honestly, and you will not believe this, but we were actually all quite eager to take the second test and get the result. सगळा वर्ग प्रामाणिकपणे काम करू लागला, सगळे आनंदी झाले. And they now eager to wait for the third exam, second test. जे मुलं परीक्षेला घाबरत होते, परीक्षा येऊ नये असं त्यांना वाटत होते, ते आता परीक्षेची वाट बघतायत बिकॉज ऑफ प्लॅन ऑफ ॲक्शन. When you are on cloud 9, you feel great happiness. When you got a lot of marks. When something happened like your wish, then we get cloud 9. We are on cloud 9. आणि म्हणून त्याच पद्धतीने मुलांना सुद्धा इथे खूप आनंद झालेला आहे. What changes did Mrs. Desai observe in the class? कोणकोणते बदल देसाई मॅडमला तिथे लक्षात आलेले? No one is ever absent. Everyone pays attention during class and see a different look. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी बघितल्या, त्यांच्या लक्षात आल्या. This time when Mrs. Desai walked in with the report cards, she was all smiles. She congratulated each one of us personally, not the class, personally. She went to each student and congratulated for their progress, for their report cards, for their marks. त्या ज्यावेळेला प्रोग्रेस कार्ड वाटत होते, रिपोर्ट्स कार्ड, त्यावेळेला त्यांनी पर्सनली प्रत्येकाचं अभिनंदन केलेलं आहे. However, there is one last thing which I must tell. We are hope that we would all do well. एक गोष्ट निश्चित इथे सांगावीच लागेल की आम्ही खरंच खूप चांगलं केलं. Many of us did do well, but alas, there were still some who got poor marks and some had even failed. So then we all began to feel crushed. Feel crushed means हताश होणं. एखादी गोष्ट मनासारखी जर झाली नाही तर आपण हताश होतो. वी फील क्रश्ड. आणि तसंच वर्गाला थोडासा हताशपणा आलं की काही विद्यार्थ्यांनी चांगले मार्क मिळवले परंतु काही मात्र नापास झाले. नायना, who had got a red mark in her card, couldn't bear. नायना वर्गातली विद्यार्थिनी की जिला रेड मार्क मीन्स कमी मार्क मिळाले, नापास झाले असेल, तिला ते काही सहन झालं नाही. I have let the whole class down, she sobbed. मी पूर्ण वर्गाला तोंड कशी पाडलं आहे असं ती हुंदकेत म्हणते. तिला वाईट वाटतंय की अरे एवढं सगळं वर्गात चांगलं चाललंय, देसाई मॅडमच्या अनुषंगाने त्यांना वर्गाचा अभिमान वाटावा म्हणून आपण प्लॅन ऑफ ॲक्शन केला तयार, आणि त्यानुसार मी मात्र मागे पडले. मी पुढे वर्गाला तोंड कशी पाडलंय याचा अर्थ काय? आय हॅव लेट द होल क्लास डाऊन. तोंड कशी पाडलंय. But our dear class teacher went to her and hugged her. पण आमच्या प्रिय वर्ग शिक्षिका तिच्या जवळ गेलेल्या आहेत आणि तिला कवटाळलेला आहे, जवळ घेतलेला आहे आणि म्हटल्या, नो नायना, यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. लुक ॲट युअर कार्ड. Last time you had got only 2 out of 15 science and this time it's 16. मागच्या वेळेला तुला सायन्समध्ये 2 मार्क होते आणि आता 16 पडलेले आहेत. दॅट्स क्वाईट अ लीप. ती थोडीशी प्रोग्रेस आहे की नाही, थोडीशी तुझी उडी आहे की नाही. यू विल हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डिरेक्शन्स अँड आय नो यू विल कीप इट अप. तुझा अभ्यास योग्य मार्गाने चाललाय, योग्य दिशेने चाललाय आणि तू निश्चितच ते तसं कीप करशील, सांभाळून ठेवशील आणि अशाच पद्धतीने काम करशील. आय एम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू. आणि बस याच वाक्याची वाट बघत होते मुलं. देसाई मॅडम म्हटल्या, आय एम प्राऊड ऑफ
वन ऑफ यू, मला अभिमान वाटतो आहे प्रत्येकाचा. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट? तुम्ही अंदाज करू शकता यानंतर काय घडलं असेल? येस, निश्चितच की सेकंड टेस्टमध्ये एवढा बदल झाला तर पुढच्या टेस्टमध्ये अनेक विद्यार्थी या प्लॅन ऑफ ॲक्शननुसार प्रोग्रेस करून मार्क मिळवलेले असतील. वर्ग मॅडमच्या मनासारखा त्यांना अभिमान वाटावा असा तयार झाला असेल निश्चितच. ओके, सो यू विल ऑल्सो मेक सम प्लॅन ऑफ ॲक्शन्स फॉर द स्टडी, फॉर द क्लास प्रोग्रेस, फॉर युअर इंडिव्हिज्युअल प्रोग्रेस. दिस इज very interesting part first and part second, and it is useful for you. Okay, so let's start English workshop. Discuss the meaning of the following statement and translate them into your mother tongue. खाली काही वाक्य दिलेले आहेत आपल्या या पार्ट सेकंड पार्ट फर्स्ट मधलेच, आणि त्याचा मराठीत अर्थ लिहायचा आहे. मराठीत into your mother tongue. What is our mother tongue? Marathi. A. We must make her proud of us. We must make her proud of us. त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटेल असे काही करायला पाहिजे. We will make it possible. आपण ते नक्कीच शक्य करून दाखवू. आपण ते नक्कीच शक्य करून दाखवू. कळलं? See what I mean. See वाक्य आहे. See what I mean. माझा काय हेतू आहे हे लक्षात घ्या. This will not do. हे मुळीच चालणार नाही. Something is at work in this class. I am sure. देसाई मॅडमचं वाक्य बघा. या वर्गात मुलं काही विशेष कामात मग्न आहे याची मला खात्री आहे. I am sure. She was all smiles. त्या खूप आनंदात होत्या. Many of us did do well. आमच्यापैकी अनेकांनी खरेच चांगले यश मिळवले. Many of us did do well. I have made the whole class down. मी सगळ्या वर्गाचा अपेक्षाभंग केला आहे. That's quite a leap. ती तर खूपच चांगली प्रगती आहे. That's quite a leap. ती तर खूपच चांगली प्रगती आहे. Second question, write any one of the following dialogue A, B, C. Now you can prepare a dialogue writing here. We see many conversations, many dialogues in part first and part second between the students and between the class teacher. So I am going to take one example of conversation here. A dialogue between two friends about their studies. So what we can do here, first we take the names of two students as you wish. Suppose Ramesh. And what is the subject of our dialogue? Two friends about their studies. So what is the speech of Ramesh? You write very simple and easy question and easy sentences. What are you doing? Rohan. Then Rohan. Ramesh ने त्याला प्रश्न विचारला. आता रोहन काय उत्तर देईल? What are you doing, Rohan? I am reading a lesson. मी धडा वाचत आहे. Ramesh. Which lesson? कोणता धडा? Rohan. A lesson of English in a class of their own. In a class of their own. हा धडा मी वाचत आहे. रमेश. रमेश त्याला काय म्हणतात? Oh, I have
I give one example of conversation here. Rest two questions of the conversation is given. B and C. You prepare like this. This is one specimen copy for the conversation. You should make a type of conversation. You use simple and easy questions in your dialogue. Okay? Now prepare. What rules would you like to make for yourself, your class? This is also very easy question. It's depend upon you. For yourself, what rules you want to make? तुमच्यासाठी तुम्ही काय नियम बनवू इच्छितात ते लिहायचे आहे. वर्गासाठी काय नियम बनवू इच्छितात ते लिहायचे आहेत. सपोज yourself. Rule. What is our rule for yourself? I should wake up early in the morning. मी सकाळी लवकर उठलं पाहिजे. I do some exercise in the morning. अशा पद्धतीने तुम्ही लिस्ट करून तुमच्या विषयीचे नियम तयार करू शकता. तुमच्या वर्गाचे नियम तयार करू शकता. Prepare a card for your friend wishing him her the best of luck, all the best in an examination. आपण कार्ड बनवायचं आहे आणि त्याला बेस्ट ऑफ लक द्यायचा आहे. तर अतिशय सुंदर असे कार्ड तुम्ही बनवतात. तिथे फक्त हा विषय ऍड करायचा आणि बेस्ट ऑफ लक देऊन त्याला कार्ड बनवायला सांगायचं. Find and write 3 examples each of the past, present and future tenses from the story. We already learned past, present and future tenses. So here we should find the sentences of past, present and future. For example, past tense. I completed my homework. This is the past tense. I complete my work. This is the present tense. And I will complete the homework. This is the future tense. So very easy question is here. You should find many examples from part first and part second. Prepare a list of that sentence, present tense, past tense and future tense. Okay, thank you. Stay home, stay safe.